हे दुर्घटनास्थळी जायला निघालेले आहेत। पुढे आपण पाहतो की मुंबई पोलिसांची बोट आहे ती सुद्धा घटनास्थळी आता निघालेली आहे। अनेक वेळा या बोटी आत बाहेर करून सगळ्या जे काही प्रवासी अडकलेले आहेत किंवा ज्यांना रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो त्यांना बाहेरपर्यंत आणून सोडलं जातंय। त्याचबरोबर त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये भरती केलं जातंय। मुंबई पोलिसांची बोट ही पुढे आपण पाहतोय हा जाण्यासाठी निघाली। एलिफंटा परिसरामध्ये पोहोचल्यानंतर उरण कारंजेचा जो पॉइंट आहे तिथे या बोटीला स्पीड बोटनं मोठा अपघात झाला आणि त्यानंतर ही बोट पूर्णपणे या सगळ्या पाहतोय की ही मोठी दुर्घटना घडल्यानंतर सध्या रेस्क्यू ऑपरेशन मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये सुरू आहे। अगदी समुद्राच्या आतमधला हा सगळा भाग आहे आणि त्यामुळे तिथे पोहोचण्याबरोबर रेस्क्यू ऑपरेशन नक्कीच। तर आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर हे सध्या दुर्घटनास्थळावर जात आहेत। जयंत पाटील हे देखील त्या ठिकाणी पोहोचतात। दरम्यान एलिफंटाकडे ही प्रवासी बोट जात होती, मात्र उरण कारंजा परिसरामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। एका स्पीड बोटीनं जोरदार धडक दिल्यामुळे ही मोठी दुर्घटना घडली आहे। अगदी आतमधला हा भाग आहे। साधारणतः आपण पाहतो की जवळपास 5 मिनिटांच्या अधिकचा वेळ जो आहे तो किनाऱ्यापासून आपण या स्पीड बोटच्या माध्यमातून निघालेला आहोत आणि अत्यंत वेगाने जाऊन सुद्धा अजूनपर्यंत आपण त्या घटनास्थळी पोहोचलेलो नाहीये। त्यामुळे हे किती आतमधला हा परिसर आहे याचा आपल्याला अंदाज येईल। शेकापचे जयंत पाटील हे आपल्या स्पीडबोटच्या माध्यमातून दुर्घटनास्थळी जाण्यासाठी निघालेले आहेत। त्यांच्या समवेत आपण आहोत। मात्र पुढच्या टप्प्यामध्ये आपण पाहतोय की रेस्क्यू ऑपरेशन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। नौदलाची हेलिकॉप्टर जी आहेत ती सुद्धा या सगळ्यामध्ये काम करतायत आणि मुंबई पोलिसांच्या ज्या गस्तीसाठी असणाऱ्या बोटी आहेत त्या सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये बचाव कार्य करताना पाहायला मिळत आहेत। काही स्थानिक मच्छीमारांची मदत सध्या घेतली जाते आणि ज्यांच्याकडे या बोटी आहेत त्यानुसार या सगळ्या बोटींच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना आतमधून बाहेर कसं काढता येईल यासाठी प्रयत्न जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत। आपण पाहतोय की गेटवे ऑफ इंडिया पासून अगदी आतमधला हा भाग आहे। एलिफंटाकडे जाणारा हा समुद्र मार्ग जो आहे तो आपण पाहतो आहोत आणि या बोटीमध्ये जवळपास 80हून